बोली नर्मदा मैया की जय हो। देव वैद्य अश्विनी कुमारों का तपस्थली और उनके माता पिता भी यहाँ मिलने आए थे उनको। नर्मदे हा हे फार जुनं आणि पुरातन मंदिर आहे वैद्यनाथ, आणि हे महाराजांनी खूप चांगली माहिती त्याबद्दल। नर्मदे हा हे रामेश्वर लक्ष्मणेश्वर है, गणेश महाराज है इधर, और ये दद्दा जी है। नीलकंठेश्वर महादेव मंदिर है नर्मदे हा। हे मंदिर फार जुनी आहेत, लक्षात ठेवा, ही आताची नाहीत। अतिशय जबरदस्त आणि शक्ती या जागेमध्ये फार शक्ती आहे, ऊर्जा आहे, ऊर्जा। नर्मदे नर्मदे आणि शूलपाणेश्वरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की शूलपाणेश्वर म्हणजे या ठिकाणी पूजा अर्चना आरती नैवेद्य कन्याभोजन भोजन दान केल्याने फार मोठं पुण्य मिळतं। हे फार महत्त्वाचं आहे की या ठिकाणी दान पुण्य केल्याने फार मोठं पुण्य मिळतं, आणि हे नर्मदा खंडातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे। नर्मदे हा नर्मदे हा हे आहे कोटेश्वर कार्तिकेश्वर महादेव मंदिर। हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलम मे देदनम एन हीन क्लीन ओम श्रीन्मा 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्व कार्येषु सर्वदा। गोविंदा हरि गोविंदा श्रीनिवासा गोविंदा गोविंदा हरि गोविंदा श्री व्यंकटेशा गोविंदा। नर्मदे हार तर हे आहे कार्तिकेश्वर महादेव मंदिर, आणि इथेच कार्तिक स्वामी माहिती आहेत ना, गणपतीचे बंधू, ज्येष्ठ बंधू आणि देवांचे सेनापती, तर त्यांनी इथे 100 वर्ष तपस्या केली। नर्मदे हाँ, और नर्मदे हर ये महाराज जी है, बहुत साल से यहाँ पूजा पाठ करते हैं। इनकी पुरानी वीडियो हमारे पास है, हाँ बहुत है। हाँ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। कार्तिक स्वामी मंदिरामध्ये परिक्रमावासींची खूप म्हणजे खूप प्रचंड सेवा होती, आणि मोठा परिसर आहे, गरम पाण्याची व्यवस्था आहे, भोजन प्रसादी। नर्मदे हर मोठा परिसर आहे। कांद्रोजमध्ये कार्तिकेश्वर महाराज मंदिर आहे। हाँ? इनका भी दिखाया ना पुराना वीडियो, पुराना महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलम मे देदनम ओम श्रीन्मा श्रीन्मा श्री नर्मदे हा। आत्ता मी आहे नागेश्वर भगवान, आणि ह्या गावाचं नाव होतं केसरोल। केसरोलमध्ये आहे, अतिशय सुंदर स्थान आहे बरं काही। इथे सदावर्त मिळतं म्हणून रात्री कोणी थांबलं नाही आहे, आणि अक्षरशः आत्तापर्यंतचा चांगला दिवस म्हणजे 3 परिक्रमा होते इथं, उत्तम सेवा। आणि समोर आहे प्रभू श्री रामचंद्राचं इथे। नर्मदे पाण्याची कमी या गावामध्ये, आणि इथे आहे नर्मदे जय महालक्ष्मी माताजी मंदिर इथे।
नर्मदे हार केसरोलमध्ये हरशंभू महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मने फलमे देहि धनमे ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु गोविंद नर्मदे हर हर महादेव। आता आम्ही आहे दक्षिणेश्वर महादेव मंदिर। ये दक्षिण दिशा है ना, ये जो शिवलिंग है ये दक्षिण दिशा में देखो। हाँ पानी डालता है तो ऐसे निकलता है। अच्छा, वो सब दक्षिणेश्वर आहे ना, दक्षिणेश्वर महादेव मंदिर आहे। आणि इथे हे एक मोठं आहे, हे त्याच्यानंतर छोटं आहे, ते तिकडं बघा खूप सुंदर नरमध्ये। हा इथे एक छोटा आहे आणि इथे एक आहे। नर्मदे हा हरशंभू महादेव विश्वेश्वर दक्षिणेश्वर महादेव मंदिराचं दर्शन झालेलं आहे। शुभम भवतु। ओम नमः शिवाय। नर्मदे हा दुस्सानमध्ये आहे, दुस्सान गावी। आणि ही शेजारी बघा, ही जी भिंत आहे ना, ही याची मस्जिद आहे, मस्जिद इथे शेजारी हे सगळं मस्जिदीचं आहे। नर्मदे हा चांगली जागा आहे, पण तिथे पण सगळी सोय होऊ शकते, म्हणजे परिक्रमावासी आलं तर। पण आता तुम्हाला सांगतो, सकाळपासून एवढे परिक्रमावासी गेले। आता मी 3 ठिकाणी गेलो, ऋणमुक्तेश्वर, महाकालेश्वर आणि हे दक्षिणेश्वर। पण एक परिक्रमावासी इथे आलेला नाही। सकाळी जवळजवळ 200 परिक्रमावासी पुढे निघून गेलेले आहेत। जय श्री नर्मदा मैयाचं इथे मंदिर आहे। हे पण पुरातन मंदिरच आहे, जुन्या काळची, तर नव्याने उभी केलेली आहेत। नर्मदे हा हे दक्षिणेश्वर महादेव आहे। आणि हे शेजारी बघा, हिंदूंच्या सगळ्या शंकराच्या मंदिरांच्या कडेला ह्या अशा मूर्खपणाच्या गोष्टी घडतात। नर्मदे चांगला परिसर आहे, नर्मदा किनारा आहे। आणि ह्या मंदिरामध्ये खरं नर्मदे हार हरशंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनम् ऐं ह्रीं क्लीं ऐं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गोविंद हरि गोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नर्मदे हा आता आहे जटाशंकरेश्वर महादेव मंदिर दुस्सान। तर एका साधू महात्म्याने भगवान शंकराची ऋषींनी भगवान शंकराची खूप तपस्या केली आणि त्याच्या जटा फार मोठ्या मोठ्या झाल्या इथे, म्हणजे जटा तयार झाल्या त्याच्या। तर त्यांनी जटेश्वर नावाने भगवान शंकराचे शिवलिंग स्वरूपामध्ये स्थापना केली। असं हे स्थान आहे, जटेश्वर महादेव मंदिर दुस्सानमध्ये। अतिशय निसर्गरम्य परिसर आहे बरं इकडे। इथे कोण साधू महात्मा होते, हे बघा, हे संत श्री तुलसीदास महाराज ते इथं। आणि इथे तुम्ही जर पाहिलं समोर, तर समोर आहे बघा, हे नर्मदा मैया करतात परिक्रमा। इकडे नर्मदा मैया आहे, अतिशय सुंदर परिसर आहे। आणि लगबग चालू झाली
त्यांच्या कार्यक्रमाची जटेश्वर महादेव तुलसीदास आनंद कुटीर नर्मदे हर. इकडं तीर्थ आहेत, खूप तीर्थ आहेत, फार कमी लोक येतात. यायला पाहिजे, सगळ्या तीर्थांना भेटी द्यायला पाहिजे. नर्मदे हर, नर्मदे हर. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे. हर शंभो महादेव विश्वेश्वरा अमरवल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलं मे देहि धनमे हिंक्लीनेन हिंक्लीन ओम श्रीन्मा 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गोविंद हरे गोविंद श्रीनिवासा गोविंद गोविंद हरे गोविंद श्री व्यंकटेशा गोविंद. नर्मदे हर, नर्मदे हर. अतिसुंदर मंदिर है परमपूज्य श्री श्री हे सिद्धनाथ. बघितलं काय, सिद्धनाथ महादेव मंदिर आहे. इथे कालच्याला फक्त 2च परिक्रमावासी होते आणि खूप आनंद आला, खरं सांगतो तुम्हाला, गर्दी नसल्यामुळे. जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीसतिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र सदा शिवरामा. नर्मदे हर. कुकवाडामध्ये आहे हे सिद्धनाथ महादेव मंदिर. नर्मदे सर्व सिद्धिप्राप्ती मंदिर आहे. जर कोणी इथे आलं तर तुमच्या सगळ्या सिद्धी तुम्हाला मिळतील. नर्मदे हर. नीलकंठेश्वर महादेव मंदिरात आलेलो मी आहे. जय हो भोले बाबा की. नीलकंठेश्वर. हर शंभो हर शंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलं मे देहि धनम् एन हिन क्लीन ओम श्रीन्मा 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गोविंद हरे गोविंद श्रीनिवासा गोविंद गोविंद हरे गोविंद श्री व्यंकटेशा गोविंद. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. नीलकंठेश्वरचं मंदिर आहे, खूप सुंदर म्हणजे खूपच. आणि समोरच हनुमानजी महाराज आहेत. मी पण निवांत निघत असतो 8, 8:30, 8, 7 वाजता वगैरे. इथं हनुमानजी समोर आणि इकडे आहे नर्मदा मैया. इथे नीलकंठेश्वरला हे येत असतं काय, भरती येते, भरती. आणि त्या भरतीचं पाणी इथं वर येतं बरं. इकडं पाण्याची वगैरे उत्तम व्यवस्था आहे. नर्मदे नर्मदे. आता मी घाटाकडे चाललो. मोठा परिसर आहे, प्रचंड. रात्री इथं परिक्रमा येते काय, फार गर्दी होती रात्री. मी त्या आतल्या पंक्तीला होतो, तिथंच 300-350 होती, तेवढीच लोक बाहेर होती. नंतर मी बाहेर येऊन पाहिलं तर फार मोठ्या मोठ्या 8-10 पंक्ती होत्या. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रम फार मोठा आहे, सुंदर आहे, चांगला आहे.
हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मविपुलं मे देहि धनम् ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नर्मदे हा मी आत्ता आहे कोटेश्वरमध्ये. कोटेश्वर तीर्थ हे करोद गावामध्ये आणि इथे नर्मदे हे बैठलं कोटेश्वर महादेव करोद. इसकी कथा ऐसी है कि बानासुर निर्मित ये शिवलिंग है. और ये देखो 1 कोटि ऋषियों ने बानासुर निर्मित इस कोटेश्वर लिंग का दर्शन करके सिद्धि प्राप्त की. यहाँ गायत्री मंत्र जप का विशेष महात्म्य है. वैशाख तथा अधिक मास में यहाँ कोटिलिंग उत्पन्न होते हैं. यहाँ एक दिन निवास करें. और गोपेश्वर तथा कोटेश्वर तीर्थ है. मथुरा के नंद गोप शुक्ल तीर्थ दर्शन करके कोटेश्वर आए. प्रतिदिन 10 करोड़ आँख के पुष्पों से शिवजी की पूजा करने से वे शिवजी के गणों में हो गए. उन्हीं के स्थापित ये गोपेश्वर है. मतलब ये कोटेश्वर भी है और गोपेश्वर भी है. तो बहुत बड़ा स्थान है ये. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आता खूप परिक्रमावसे गेले, काही माहीतच नसल्यामुळे दर्शन केल्याने काय होईल. इथं एक सुद्धा परिक्रमावशी येत नाही. लक्षात ठेवा. रस्त्याच्या कडेला आहे तेव्हा बाहेरून गाड्या चालल्या. रस्त्याच्या कडेला आहे, अगदी रस्त्याच्या कडेला आहे. तेव्हा तिकडं समोरून परिक्रमावशी झाली पण माहीतच नाही. तीर्थच माहीत नाही. तर फक्त आश्रम चाललेले आहेत. नर्मदे हर. वाईट वाटतं मला पण काय करणार आता. नर्मदे हर नर्मदे हर. अतिशय सुंदर स्थान आहे बरं हे. आणि इथे एक दिवस मुक्काम करायचा असतो असे पण आहे. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मविपुलं मे देहि धनम्. हे ह्रीं क्लीं ह्रीं क्लीं ओम श्रीं मा श्रीं मा श्रीं मा श्रीं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे आहे भगवान मंगलनाथ मंगलेश्वर. मंगरूळमध्ये आहे मंगलेश्वर महादेव. तर या ठिकाणी हे मंगलनाथ तीर्थच आहे बरं का. मंगलनाथ नवनाथ त्यापैकी एक आहे मंगलनाथ. सिद्धनाथ कामनाथ असं. तर हे इथे जर तुम्ही हे स्वयंभू शिवलिंग आहे बरं. इथे जर तुम्ही मंगलमय काही कामना केल्या तर त्या पूर्ण होतात असं इथलं महत्त्व. हे फार प्राचीन आणि जुनं मंदिर आहे नर्मदे हा. तर ही अशी जी मंदिरं आहेत ना ही प्राचीन आणि जुनी मंदिरं आहेत फार. ही अशी आता ती नवीन बांधकाम व्हायला लागलं त्याची. पण हे जुनं मंदिर आहे फार. म्हणजे जुन्या मंदिराचे गढण असं बांधकाम हे असं असतं असे. आणि असेच मंदिरं होते पहिले जुनी छोटी. नर्मदेच्या किनाऱ्याला जी जुनी मंदिरं आहेत ना प्राचीन मंदिर ती सगळी अशी आहे. आणि इथे आहे नर्मदा मैया. इथे खूप मी एक मुक्काम केलेला आहे. एकदा 2 मुक्काम केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या रेतीमध्ये इतकं छान मैयाच्या किनाऱ्याला जाऊन बरं का आनंद घेतला इथला खरं खूप. चला जरी 4-5 वर्ष. नर्मदे मंगलनाथ भगवान की जय. हे मंगरूळ म्हणजे ज्योतिबेन शशीबेनचे आश्रम आहे. तिथे आश्रम त्यांची घरगुती सेवा आहे. अत्यंत निर्व्याज निरामय निष्काम सेवा ज्याला भगवान कृष्णाने सांगितलं ना निष्काम सेवा. तिथं त्यांची ती सेवा आहे निष्काम सेवा. कोणाकडूनही 1 रुपया सुद्धा एक रुपया सुद्धा घेत नाहीत काही झाले तर साधं. आणि त्यांची आता 4थी का 5वी पिढी आहे. त्यांची मावशी
त्यांचे वडील माहीत त्या ज्योतिबाईंचे वडील त्यांचे वडिलांपासून माहीत आणि त्यांच्या वडिलापासून मी आता ही 5वी पिढी त्यांची तिथं चाललेली आहे. नर्मदा मैयाची सेवा करणारे म्हणजे जुने सगळे हे अत्यंत निष्काम सेवा करणारे होते. आता बरेचशा आश्रमांचे उद्देश बदललेले आहेत, काय सेवाभाव बदललेला आहे आणि त्या सेवेमागं काहीतरी त्यांचं नर्मदे हित दडलेलं असतं. असो, नर्मदे हा. हर शंभू महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनम. ऐं ह्रीं क्लीं ऐं ह्रीं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंद हरे गोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरे गोविंद श्री व्यंकटेश गोविंद. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठमातात्मकं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नर्मदे हर. तर हे आहे अंगारेश्वर मंगलनाथ महादेव मंदिर. आता मंगलनाथ म्हणजे मंगल महाराज ग्रह, मंगल ग्रहजी महाराज जो आहे ना, त्यांनी इथे तपस्या केली होती आणि ग्रहांमध्ये स्थान प्राप्त केलं होतं. तर मंगल ग्रहाची तपस्या स्थळी म्हणजे हे ठिकाण आहे. आणि तुम्ही जर हे शिवलिंगाला पाहिलं असं ना, हा जो दिसतंय दात आहे हा, आणि त्या तिकडे सुद्धा आहे बघा हा तो, म्हणजे हे वराह भगवानची ही वराह भगवानच्या जागेमध्ये हे येतं. तर वराह भगवानचं साम्राज्य हे नीलकंठमय भरूच नीलकंठ महादेव हे तिथून सुरू होतं. ते पार नारेश्वरपर्यंत आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली. ह्या गावामध्ये हे खूप मोठं तीर्थ आहे, पण काय झालं आहे, लोक जास्त याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीत ना, त्याच्यामुळे गावातले लोक, काम चालू आहे मंदिराचं, पण इथं जय संतोषी माता आहे आणि हे सुद्धा मंगलनाथ महादेव वराह भगवान आणि अंगारेश्वर म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. तुम्ही वर बघितलं असून तिथं अंगारेश्वर लिहिलेलं आहे. नर्मदे हार. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनमे ह्रीं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंद हरि गोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरि गोविंद श्री व्यंकटेश गोविंद. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नर्मदे हर. तर इथे तसे 3 तीर्थ आहेत. कर्कटेश्वर म्हणजेच शुक्रेश्वर, नर्मदे हार. तर इथली कथा अशी आहे की हे गाव आहे सोमज जोलवाडा आणि इथे सोमेश्वर, कर्कटेश्वर तीर्थ आहे आणि ओच असं 3 तीर्थ आहेत बरं का. इथे अतिशय प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे आणि भगवान चंद्राला जो गुरुतल्पक दोष लागला होता तो इथेच निवृत्त झाला. शुक्रतीर्थ अशासाठी की आयल्याची जी फसवणूक केली होती इंद्राने, मग गौतम ऋषीने इंद्रा देवाला शाप दिला होता, तो इथे गेला. त्यांनी इथे 100 यज्ञ केले.
पूर्व काल में काशीराज जयंत बड़ा पापी था, मरकर वह कुलीन पक्षी हुआ। पक्षीराज ने उसे मारकर यहाँ नर्मदा किनारे फेंक दिया, तभी शिवलिंग प्रकट हुआ कर्कटेश्वर। आणि शुक्रतीर्थ तर भगवान शंकराचा आपल्या ह्याचा इंद्राचा इथं 100 यज्ञ केल्यानंतर शाप गेला। आणि ओझ असे 3 तीर्थ आहेत इथे। जी अशी मंदिरं आहेत ना ती सगळी प्राचीन मंदिरं आहेत लक्षात। ही या बांधणीची मंदिरं ही जुनी आणि प्राचीन मंदिरं आहेत। नर्मदे हा। आणि या ठिकाणी 2 दिवस राहण्याचा शास्त्रानुसार नियम आहे। इथे 2 दिवस तुम्ही राहू शकता। अत्यंत शुद्ध पवित्र असं हे ठिकाण आहे। परिक्रमावासियांची रांग लागलेली आहे नर्मदे हा। आणि आज खरं सांगतो तुम्हाला एकादशी आहे, बाहेर कुठे जायला नाही पाहिजे। खरं एकादशीला मुक्कामच करायचा असतो। नर्मदे हा। हे असे नवीन परिक्रमावासी आलेले आहेत। जय हो भगवान भोले की। सूर्य उगवलेला आहे, सूर्यनारायण भगवान। नर्मदे हा। हर शंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मनिबुद्धं मे देहि धनम्। ऐं ह्रीं क्लीं ऐं ह्रीं क्लीं ओम श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। गोविंद हरे गोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरे गोविंद। नर्मदे हा। रामेश्वर शिवलिंग आणि रामेश्वर शिवलिंगाची स्थापना जी झाली ती प्रभू श्रीरामचंद्रांच्या हस्ते झालेली आहे इथे। आणि त्यांच्या मनामध्ये संकल्प आला की आपण इथे छोटी अयोध्या स्थापन करू। आणि त्यांनी ओझ गावामध्ये छोटी अयोध्या स्थापन केली। तर ओझ गावामध्ये हे रामेश्वर शिवलिंग आहे। अत्यंत म्हणजे इतकं ते सुंदर आहे शिवलिंग। या ठिकाणी खूप मोठा मेला असतो ज्येष्ठ महिन्यामध्ये। रामेश्वर शिवलिंग म्हणजे फार पुरातन आणि स्वतः रामांच्या हस्ते स्थापन झाले। ज्यावेळेस राम इकडनं वनवासात होते त्या काळातलं ते शिवलिंग आहे। नर्मदे हा। शंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मनिपुलं मे देहि धनमे ह्रीं क्लीं ऐं ह्रीं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गोविंद हरे गोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरे गोविंद श्री व्यंकटेश गोविंद। नर्मदे हर। हे आहे सोमेश्वर तीर्थ। या मंदिराचं काम 4-5 वर्ष झालं चाललं होतं। मी नवीन आलो होतो त्यावेळेस 5-6 वर्षापूर्वी हे काम चाललं होतं। आणि हे त्या जडणघडणप्रमाणे चाललेलं आहे जुन्या। बघा ह्या मूर्ती अशा बनवल्यात। खरं मला वाटतं हे काम थोडंसं ढिसाळ झालेलं आहे। हे अच्छा ते काय झालं आहे क्लिअर कट नाही आलं किंवा त्या जायला लागले ते। नर्मदे हा। पण चांगलं आहे। जुन्या काळच्या दाटणीचं हे होतं अतिशय सुंदर आहे। नर्मदेच्या किनारी आहे हे। कोठी या गावामध्ये आहे नर्मदे हा। आणि इथं आहेत नंदी महाराज की जय। काम खूप सुंदर मोठं आहे। खरंच सांगतो तुम्हाला अतिशय भव्य मंदिर आहे। इथे आश्रमसुद्धा आहे।
नर्मदे हा. इकडे आश्रम आहे समोर आणि हे गौमुख आहे. काय सुंदर गौमुख बनवले. मी पहिली वेळेस मूर्ती अशी पाहिली गौमुखाची. वा बघा. नर्मदे हा. नर्मदा पुराणमध्ये सोमेश्वर तीर्थाचं वर्णन आहे, पण हे मंदिर नवीन आहे. कारण मी यायचो त्यावेळेस याचं काम चाललेलं होतं. एक 5-6 वर्ष झाली ती गोष्टी. नर्मदे हा. पण इथंच चंद्रप्रभास शिवलिंग आहे. हरशंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलम मे देही धनम. हे आहे कोठिया गांव और कोठिया गांव में है चंद्रप्रभास तीर्थ. यहाँ चंद्रशेखर शिवजी है. ये चंद्रमा द्वारा स्थापित है. चंद्रदेव तो नित्य है. कल्प कल्प में इनकी भिन्न भिन्न स्थानों से उत्पत्ति होती है. प्रथम चंद्रमा की उत्पत्ति ब्रह्मा जी के मन से हुई. फिर ब्रह्मा जी द्वारा सोमबल्ली से प्रकट हुए. फिर समुद्र से निकले. वराह कल्प में अत्रि से अनुसया में ब्रह्म जी के अंश से उत्पन्न हुए. इसी कल्प में गुरुपत्नी गमन का दोष लगने पर महाकाल की आज्ञा से इस कोहीन तीर्थ में आकर तपस्या की. प्रसन्न होकर शिवजी ने अपने मस्तक पर धारण करके शिरोभूषण बनाया. यह परम पावन तीर्थ है. चंद्र ग्रहण, संक्रांति, व्यतिपाताति पुण्य पर्वों पर यहाँ विशेष महात्म्य है. यहाँ चातुर्मास व्यतीत कर सकते हैं. नर्मदे हर. हे आहे चंद्रप्रभास तीर्थ. आणि इथे आहे काशी विश्वनाथ महादेव. नर्मदे हा. नर्मदे हा. नर्मदे हा. आणि इथे आहे नर्मदेश्वर महादेव. असे 3 तीर्थ इथे आहेत. नर्मदे हार. आणि हे नंदी महाराज आहेत. अतिशय सुंदर आणि खूप नर्मदेच्या किनाऱ्याला सगळ्या देवतांनी तपस्या केलेली आहे. नर्मदे हर. हे आहे चंद्रप्रभास तीर्थ. आता तुम्हाला खरं सांगतो, मला आताच्या परिक्रमावासियांचं थोडासा राग येतो. याचं कारण असे की नर्मदेतली परिक्रमा कशी करायची माहीत नाही, का करायची माहीत नाही, नर्मदेतले तीर्थक्षेत्र माहीत नाही आहे. तुम्हाला खोटं वाटेल. हो का. नर्मदा परिक्रमा मार्ग असा आहे. हो का. इथून येतो, असा जातो आणि याच कॉर्नरला हे मंदिर आहे. कोणीही येत नाही. एवढे परिक्रमावासी हजारोच्या संख्येने चालले आहेत, पण इथे कोणी येत नाही. जय हो नर्मदा माई की. नर्मदे हर. चंद्रप्रभासेश्वर महाराज की जय. काशी विश्वनाथ महादेव की जय. नर्मदेश्वर महादेव की जय. नर्मदे हर. सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति.
तर हे आहे कोठी या गावामध्ये कुंभेकेश्वर तीर्थ। इस स्थान पर भगवान शिव को शंख से जल के स्नान कराया जाता है। इसकी कथा इस प्रकार है कि हिरण्यक्ष असुर के वंश में कुंभक नामक एक असुर हुआ था। उसने भगवान विष्णु के भय से मुक्त होने के लिए इसी स्थान पर अर्बुद वर्ष तक तपस्या की थी। इसके तप से प्रसन्न होकर शिवजी ने प्रत्यक्ष होकर इससे वर मांगने को कहा। उसी समय उसकी जिह्वा पर सरस्वती बैठ गई और उन्होंने भगवान विष्णु को छोड़कर कोई उसे मार ना सके, इस बात का भगवान शिवजी से वरदान लिया था। कालांतर में यह लिंग गुप्त हो गया। कुछ समय के पश्चात ऋषि पुत्रों ने इसे सीपी की ढेर से प्राप्त किया। यहाँ गायत्री मंत्र का जाप विशेष फलदायी होता है। हर शंभु महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शंकर सर्वात्मने फलं मे देहि धर्म। ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। नर्मदे हर। नर्मदे हर। ये देखो, ये महाराज हमको मिले थे। कौन सा गांव था वो? कोठिया। हाँ, और ये हमको बोले थे कि हम जो है यहाँ का जो दद्दा जी की मूर्ति है वो वहाँ चमेली का तेल और सिंदूर लेके आए बनाने के लिए। और देखो ये बना भी रहे हैं हमने। देखो ये अच्छा सा बन रहा है, मतलब ये तो बहुत बढ़िया बन जाएगा। अच्छा, कितने साल हुए महाराज जी उसको सिंदूर नहीं लगाया? इसको कोई देखता भी नहीं। नहीं, मैंने लगाया था। हाँ, वो अगले साल में। अच्छा। फिर क्या, वो जो लगाया उसी पे लगाया, उसी पे लगाया। तो मूर्ति का मतलब सब बिगाड़ दिया। हाँ, तो ये महाराज तो जी आ गए। कितने कितने, ये देखो कितने निकले सब। बहुत बहुत निकले। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनम्। ऐं ह्रीं क्लीं ऐं ह्रीं क्लीं ओम श्रीं मा श्रीं मा श्रीं मा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गोविंद हरे गोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरे गोविंद श्री वेंकटेश गोविंद। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरतुल्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नर्मदे हर। हे शिनोर गावामध्ये कोटीश्वर अंगिरस तीर्थ, इसके अलावा 8 तीर्थ है। तो नर्मदा परिक्रमा के यह नर्मदा परिक्रमा करते समय यहाँ शिनोर गांव लगता है। नर्मदा जी के तट पर शिनोर गांव का बड़ा महत्व है। और यहाँ 8 तीर्थ है बड़े। अब देखते होंगे ये है। तो यहाँ है धूतपातेश्वर। स्कंद स्वामी ने देव सेनापति बनकर असुरों का संहार किया। ये यहाँ निष्पाप बने। मार्कंडेश्वर है। स्कंद को विजय प्राप्त करने के प्रति मार्कंडेय मुनि ने इसकी स्थापना की। निष्कलंकेश्वर है। परशुराम जी ने क्षत्रिय वध का जो कलंक था वह यहाँ तप करके दूर हुआ। केदार तीर्थ है। एक दैत्य के भय से भागकर बद्री केदार यहाँ नर्मदा किनारे आए थे। भोगेश्वर स्कंद के सेनापति बने, पर देवों ने शिवजी को नाना भोग अर्पित किए, इसलिए भोगेश्वर है। उत्तरेश्वर है। स्कंद की उत्पत्ति स्थली है। चक्र तीर्थ है। स्कंद की प्रार्थना पर भगवान ने चक्र से दैत्यों का वध करके चक्र को नर्मदा में डाल दिया था। और रोहिणेश्वर तीर्थ है। नारद जी की आज्ञा से चंद्र को वश में करने को रोहिणी ने यहाँ तप किया। यहाँ श्री दान करे तो पति उसके वश में रहता है और कन्या दान का बड़ा महात्म्य है। और नर्मदा जी के तट पर जो है ये गणपति मंदिर है। ये नर्मदे हर। तो सिनोर जो है
ये बड़ा पावन तीर्थ है। ये नारायणेश्वर है। स्वयं नारायण जी ने यहाँ ये स्थापित किया है। और सिनोर के किनारे बहुत सारे तीर्थ हैं। ये देखो मल्हारेश्वर, ये अम्बे माता का मंदिर है, दत्त मंदिर है, 2 अन्न क्षेत्र है, गणपति और दत्त मंदिर। तो सब दत्त मंदिर में ही रुकते हैं। रात को यहाँ 2 ही हम परिक्रमावासी थे। नर्मदे हा, ये देखो ये अम्बे माता जी का मंदिर है। बड़ा घाट है सिनोर में। जय हो नर्मदा मैया के किनारे हर कंकर में शंकर, ऐसा है। जय हो नर्मदा मैया की। जय हो जय हो जय हो। धूत बाटेश्वर नर्मदे हा, ये सगळं स्वयंभू शिवलिंग है। सब जितने भी है ना वो, अभी लोग तो क्या है सब भूल गए हैं। कोई नहीं आता इधर, सब भाग रहे हैं। जय हो नर्मदा मैया की। इतने तीर्थ पूरे दुनिया में कहीं नहीं। 60 करोड़ 60 हजार देव, यक्ष, गंधर्व, किन्नर व राक्षस, साधु, संत, सन्यासियों ने, योगी सिद्ध पुरुषों ने नर्मदा जी के किनारे तप किया है। इसको यहाँ से लॉक है, मतलब ये लॉक लगा है। नर्मदे इधर है एक, ये मल्हारेश्वर का मंदिर है। बड़ा घाट है सिनोर में। नर्मदे हर। अभी हम आगे जाने की सोच रहे। मंदिर तो बहुत बड़े बड़े हैं, सुंदर है। नर्मदे हर। भोगेश्वर महादेव ते समोरच। नर्मदे हर। आणि हे कोटेश्वर महादेव। कोटेश्वर आहे। आणि हे भोगेश्वर आहे। तिथं अंबा माता मंदिर आहे। नर्मदे हा। इथं दान जप तप केलेलं सगळ्यात जास्त प्रभावी ठरतं शिनोरमध्ये। जुनं आहे सगळं बांधकाम आहे। रोहिणीश्वर तीर्थ है। नर्मदे नर्मदे हा। भंडारेश्वर महाराज आले। हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलम मे देहि धनम। हे क्लीन ओम श्रीं मा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नर्मदे। हे आहे भंडारेश्वर महादेव मंदिर। हे शिनोर पासून हे नंदी महाराज पाहिले का कसे येतं बघा। हे काय ही मूर्ती जरा वेगळीच आहे।
जे हो ही पहिली वेळ पाहिलं मी आज. नर्मदे नर्मदे. कुजेश्वर महादेव हे एवढ्या जागेमध्ये खूप येतं. हे आहे काशी विश्वनाथ महादेव. नर्मदे हर. अतिशय सुंदर. जय हो नर्मदा माई की. हर कंकर में शंकर. जय हो जय हो जय हो. नर्मदे हर. हे कुबेरेश्वर महादेव मंदिर. इथे अन्नक्षेत्र पण आहे. इथे खरंच हर कंकर में शंकर. कुबेरेश्वर महादेव. इकडे समोर आहे ना, हे बघितलं का, हे नवग्रह आहेत. बुध शुक्र चंद्र गुरु सूर्य मंगळ केतू शनी आणि राहू. नवग्रह मंदिर सुद्धा आहे नर्मदे हर. हे फार प्राचीन मंदिर आहे ती. नर्मदे हर. खूप म्हणजे खूपच. बळीचा देव. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मी आत्ता कुठे आलोय? अंबिकेश्वर तीर्थ. हरशंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलं मे देहि धनम. ऐं ह्रीं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंद हरि गोविंद श्रीनिवासा गोविंद. गोविंद हरि गोविंद श्री व्यंकटेश गोविंद. मनोजवं मारुतुल्यं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे आहे अंबिकेश्वर तीर्थ. काशीराज की पुत्री अंबिका चांगला पती मिळावा म्हणून तिने इथे तपस्या केली होती. थोड्या दिवसासाठी, जास्त दिवस नाही. तर ज्यांना कोणाला चांगला पती मिळावा वाटत असेल त्यांनी इथे तपस्या करायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळं ह्या गावाचं नाव अंबालिका असं पडलंय. अंबिका गावाचं नाव आहे. याच्याच मागे कंझेटा होतं. तर त्या कंझेटामध्ये सौभाग्य सुंदरी माता अरुंधति ने कहने से ख्याति ने पुत्र प्राप्ति हेतु तप किया था. उससे उनको अच्छा पुत्र प्राप्ति हुई थी. तो वही नागेश्वर त्वष्टा पुत्र पुंडरीक नाग ने इंद्र शाप मिटाने के तप किया. यहाँ सर्प भय नहीं होता. कंठेजा में तिथंच भरतेश्वर आहे. शकुंतला सुत भरत ने यहाँ अनेकों यज्ञ अगणित दान धर्म किए. दान धर्म पुण्य पद है. तिथं कंठेजामध्ये करंजेश्वर ऋषि थे, वो बाल ब्रह्मचारी थे. उन्होंने घोर तप किया. तो ऐसी ये नर्मदा किनारे हर जगह, हर कंकर में शंकर, हर गांव में जो तीर्थ है उसके पीछे कोई कथा रहती है. नर्मदे हे आहे अंबिकेश्वर. नंदी महाराज की जय. बजरंग दादा की जय. ओम नमः पार्वती गणेश महाराज की जय. तर
काय झाले की इकडे गावांमध्ये ना जिथून परिक्रमावासी जातात त्या रस्त्यावरच अन्नदान चालू केलेले आहे. त्याच्यामुळे मंदिरांकडे कोणी येत नाहीये. आणि आजकाल परिक्रमावासींना हे आश्रम म्हणजेच तीर्थ वाटायला लागलेत, कारण तिथं जेवण मिळतं. इकडे नर्मदा मैया आहे, फार जुनं आहे. काशीराजपुत्रमय लक्षात ठेवा तुम्ही, कधीच हे महाभारतकालीन शिवलिंग आहे. 5-7 हजार वर्ष झाली त्याला, 5-6 हजार वर्ष झाली. नर्मदे हार. आणि नर्मदेच्या किनाऱ्याला जिकडं जाल तिकडे तुम्हाला तर गावकऱ्यांनी जे काय केलं माहिती आहे का, की आता इथं अनुसया माता आहे पुढे, आणि इथं वरती चौकात त्यांनी बालभोगाने चहा ठेवला आहे. गंमत अशी आहे की ते तिकडे ठेवल्यामुळे इकडं कोण येतं ना, एक तर मुळात त्यांना तीर्थाला जायचा कंटाळा आणि जातच नाही, कोणी जात नाही. त्यामुळे जिथं जेवण मिळतं तिथं जातात. ते मराठीमध्ये म्हण आहे, असतील शीत तर जमतील बुथ नावाची, तशातला हा प्रकार आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. तर हे आहे जनकेश्वर महादेव मंदिर. राजा जनक ने यहाँ तपस्या की थी और शिवजी को प्रसन्न किया था, ऐसा ये स्थान है. शंभो महादेव विश्वेश्वरामर वल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलम हि देजनम. एन हीन क्लीन एन हीन क्लीन. ओम श्रीं महा श्रीं महा श्रीं महा श्रीं महा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नर्मदे हार, नर्मदे हार. तर इकडे राजा जनक, आणि प्रत्येक मंदिरामध्ये इकडं आपले हनुमानजी महाराज आहेत, इकडं गणेशजी महाराज आहेत. आणि अशी मंदिरं फार जुनी आहेत. गंमत अशी आहे की इकडे परिक्रमावासी येत नाही, थोडं आतमध्ये पडते. लोक अनुसया मातावरून सरळ पुढे निघून जातात. अतिशय सुंदर मंदिर आहे, खूप मोठा आणि प्रचंड आश्रम आहे हा सुद्धा, पण इकडे कोणी येत नाही. नर्मदे हार. नर्मदे हरेकडे एक आजी बसलेल्या आहेत ना, त्या सगळ्यांना खजूर आणि एक बिस्किटचा पुडा देतात. जनकेश्वर महादेव मंदिर, त्यांनी इथे खूप मोठा यज्ञ केला, खूप दानधर्म केला जनक राजाने, आणि त्याची ही तपोभूमी आहे जनक राजाची. खरंच नर्मदा किनारी इतकी शांतता होती प्रचंड, त्याच्यामुळं लोक तपश्चर्या करायला इकडे यायचे. नर्मदे हार, नर्मदे हार. हे आहे संकर्षण तीर्थ. या शिवलिंगाची स्थापना हे बलराम ज्यावेळेस लोककल्याणार्थ त्यांनी यात्रा सुरू केली होती, त्या दरम्यान त्यांनी इथे संकर्षण तीर्थाची निर्मिती केली. आणि इथेच ययाती पुत्र यदू, त्यांनी ते वडिलांनी दिलेल्या शापातून इथे मुक्त झाला होता. इथे त्यांनी तप केलं होतं, आणि बलरामनी पण इथेच तप केलं होतं. आणि त्या बलरामजीच्या हातातून हे शिवलिंगाची निर्मिती झालेली आहे. नर्मदे हार. संकर्षण तीर्थ हे हर शंभो महादेव विश्वेश्वरामर वल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलम मे देहि धनम. एन हीन क्लीन एन हीन क्लीन. ओम श्रीं महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंद हरि गोविंद श्रीनिवास गोविंद. गोविंद हरि गोविंद श्री वेंकटेशा गोविंद. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नर्मदे हार. इथं कल्याणधाम आहे, फार मोठा आश्रम आहे. इकडे परिक्रमावासी येत नाहीत. हे किनाऱ्याला आहे, थोडंसं 1-2-3 किलोमीटर आतमध्ये यायला लागतं.
त्याच्यामुळं. आणि इकडं कोटेश्वर, इथं 3 आहेत अजून. इथं मागं जनकेश्वर होतं. आणि आता सकाळी निघालं आहे पुढं. फार मोठा आश्रम आहे, खूप सुंदर. इथं तुम्ही किती दिवस राहू शकता. आणि इथली सेवा खूप सुंदर. इथं गौशाळासुद्धा आहे. नर्मदे हर. हे बघा, जय हो नर्मदा मैया की. परिक्रमावासियांसाठी फार मोठा हॉल आहे. खूपच चांगली आणि उत्तम सुविधा इथे. नर्मदे हर. ही सगळी 4 जण आहेत. हे चातुर्मासवाले गँग आहे. त्यांनी चातुर्मास. नर्मदे हर. आणि हे बघा, हे नर्मदे हर भगवान. यांच्याकडं पाहिल्यानंतर हे महाराष्ट्रातले आहेत असं वाटत नाही. त्यांचे आता 1 वर्ष होत आलं. त्यांनी एक चातुर्मास केलेला. आणि चातुर्मास केल्यानंतर माणसामध्ये किती फरक पडतो. किंवा नर्मदा मैयाशी जुळवून घेतल्यानंतर, तिच्यावर प्रेम केल्यानंतर, तिची आपुलकी लाभल्यानंतर किती फरक पडतो तर तुम्हाला यांच्याकडे बघितलं कळेल. नर्मदे हर. नर्मदे हर. कुठले तुम्ही? आयल्यानगर. तेच बघा, तुम्ही त्यांचा फक्त चेहरा बघा. मला इतकं आवडलं, प्रसन्न वाटलं. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मी महाराष्ट्रातला आहे, माझा विश्वास बसला नाही आहे. नर्मदे हर. ये महाराज कहाँ से? वृंदावन धाम. वो तो स्वर्ग है, पृथ्वी का स्वर्ग है वृंदावन. कैसा लग रहा है महाराज जी? कसं काय वाटतं परिक्रमेत? आनंदी आला. परिक्रमा कशी करायला पाहिजे मग? एकदम शांततेत, आचार विचार चांगले, हा, परिक्रमा सक्सेस होते. बरोबर आहे. आचार विचार चांगले आणि आता कर्म चांगलं. कर्म चांगलं पाहिजे. आणि आता काय चाललंय सध्या? सध्या व्यवस्थित चालू. नाही, परिक्रमेत कशी परिस्थिती? एकदम आनंद. हो ना, बरं वाटतंय. आणि आता जे परिक्रमावशी चाललेत ते बहुत महाराष्ट्राचं नाव पूर्ण खराब झालेलं आहे. पूर्ण नाव खराब. महाराष्ट्रीयन बोललं का हेच होतं. मग तुम्ही काय सांगता? महाराष्ट्र सांगावं लागतं. काय सांगायचं? आपलं राज्य सोडून दुसरं कसं काय सांगतंय? मग 11 महिन्यातला अनुभव हाच आहे. आणि हे आता सकाळी आपण पाहिलं नाही का, नाशिकवाला गादी तशीच ठेवून चालला होता. मी सांगितलं ती गादी आणि मग उचलली. बरोबर आहे. रात्री एक जणांनी जेवणासाठी कुठं जागा धरते तो एसटी येऊन. बरोबर. जिथं जागा मिळेल तिथं तुम्ही ती जागा सोडून तुटक बसले ना. जेवायला जागा कुठं धरतात का? इतके येडे आहेत महाराष्ट्र. नर्मदे हर. पण काय झालंय, ह्यांचा हा अनुभव दांडगा आहे. आणि परिक्रमेत 1 वर्ष घालवल्यानंतर जे त्यांचे अनुभव आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट, परिक्रमेला येण्यापूर्वी ज्यांना नर्मदा मैयाच्या किनारी ज्यांनी जास्तीत जास्त दिवस घालवलेत त्यांना विचारून परिक्रमा केली तर तुमची परिक्रमा चांगली होईल. तुम्हाला काय वाटतं? खरंय. उगाच कुणीतरी 4 महिन्याची करतंय आणि तो सांगतो की परिक्रमा नाही, परिक्रमा 3 वर्षाची. हा, ती सगळी 6 वर्षाची, 12 वर्षाची, 27 वर्ष. बरोबर आहे. ही भ्रमंती 5 महिने 6 महिन्याची. नुसतं येड्या भीर 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 नुसतं फिरायचं. गोल 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 गोल. म्हणजे तुमचं आता ह्या तटाला किती 2 आचार विचार सुद्धा नाही. खायचं, भागायचं, खायचं, आंघोळ्या करायचे नाही. हा. सकाळी तशीच जातात निघून. काय काय हो, जातात ना. काय पाठ 4ला पुढे चलत असतात काय, 6च्या पुढे चालायला पाहिजे. तुम्हाला काय सांगू द्यावं, खरं सांगतो तुम्हाला मी. मला यांना पाहिल्यावर इतका आनंद झाला खरं कालच्याला. आणि त्यातून ते मराठी म्हणल्यावर सुद्धा आनंद अशासाठी झाला, विश्वास नाही बसला पण आनंद अशासाठी झाला की त्यांच्या चेहऱ्यावरचं सगळं तेज जे ते जुनं होतं ते इतकं आलेलं की परिक्रमेमुळं. आणि परिक्रमा केल्यावर खरं मनापासून गेलं तर ते असं होतं. नर्मदे हर शंभू महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलं मे देहि धनम. ऐं ह्रीं क्लीं ऐं ह्रीं क्लीं ओम श्रीं मा श्रीं मा श्रीं मा श्रीं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नर्मदे हर. हे आहे कोटेश्वर महादेव मंदिर. कोटेश्वर महादेव मंदिरामध्ये इथला मंत्र आहे ओम
त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृतम्. हा कोटेश्वरचा मंत्र आहे. इथेच व्यास ऋषींचा आश्रम होता आणि त्यावेळेस इथे बद्रिकाश्रममधले ऋषीमुनी व्यास ऋषींना भेटायला आले. त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. नर्मदे हार. इकडे लाईट नाही वाटतं. श्रीकृष्ण वयम नमो. खूप सुंदर आश्रम आहे आणि इथं कोणी नाही. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रम. सौराष्ट्र सोमनाथांच्या श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जयिनी महाकाल मोकारम ममलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकरम सेतुबंदे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यत्तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णेश शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठेन्नर सप्तजन्मकृतं पापं स्मरेण विनश्यति इति 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रम संपूर्णम. नर्मदे हा. अतिशय सुंदर आणि रमणीय स्थान आहे बरं का हे सुद्धा. पण अच्छा लाईट आहे की माझा मोबाईल चार्ज करायचा आहे. अत्यंत रमणीय आणि सुंदर स्थान आहे कोटेश्वर महादेव. इथे राहायला कुणीच नाही. 2-3 साधू आहेत फक्त. नर्मदे हर हे मला दिसले होते. यांनी सांगितलं कोटेश्वर खूप जुनं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. नर्मदे हर. महात्मा जी कैसा इधर आनंद आ रहा है ना, बहुत बढ़िया. देखो ये देखो इधर क्या है, गीलो बहुत रहती ना इधर. नर्मदे महाराज जी हम नर्मदे हा. हे आहे प्रभासेश्वर महादेव मंदिर. यज्ञवल्क ऋषी आहेत ना, त्यांची तपभूमी आहे. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर शर्वात्मन विपुलम मेदिधनम एन हीन क्लीन ओम श्रीन मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंद हरे गोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. नर्मदे हर. हे प्रभासेश्वर तीर्थ आहे. आहेत नंदी महाराज की जय. नर्मदा मैयाच्या किनारी हर कंकर में शंकर आणि घाटन घाट विराजत कोटी रतन ज्योती. नर्मदे हर. तर इथे घाटावरती इथं वाघेश्वरी माई, पेराई माई आणि प्रभादेवी आहे समोर इथे. नर्मदे हर. अतिशय सुंदर आणि रमणीय स्थान आहे. आणि इथेच कुणीतरी चैतन्यजी महाराज कोण झाले तर त्यांची ही वाक्य आहेत बघा. मैं अमाप सच्चिदानंद परमाकाश हूँ, सच्चिदानंद हूँ. केवल अनंत संपूर्ण जल महासागर है. केवल अनंत संपूर्ण चित महाचिदाकाश है. अनंत संपूर्ण महासागर केवल जल है. अनंत संपूर्ण महाचिदाकाश केवल चित है. महाचिदाकाश केवल अनंत शुद्ध चिद घन. स्वयं महाशिदाकाश आजुम एकलू प्रकाशे छे. असं लिहिलेलं आहे इथे पण लिहिलेलं आहे. सत अनंत स्वच्छ महाप्रकाश पूर्ण सम अस्तित्व. चित अनंत स्वच्छ महाकाश पूर्ण सम चैतन्य.
आनंद अनंत स्वच्छ महाकाश पूर्ण सम आनंद स्वयंप्रकाश अनंत कोटी महासूर्य प्रकाश अनंत चैतन्य प्रकाश अनंत चैतन्य शांती अनंत स्वच्छ महाकाश एकात्म हे चिदाकाश सच्चिदानंदोहम शब्द ही नाही अनुभूती है 2021. तर हे जे आहे ना हे दोन्ही पण हे 2022च्या डिसेंबर महिन्यामध्ये मी त्या विमलेश्वरच्या तिथं हे लिहिलेलं होतं. हीच वाक्य होती अशी लिहिली होती. नर्मदे हर इकडं नर्मदा मैया आहे आणि हे बरकाल का मोलेथा गावी. आता मी पुढे चालले. हे बरकाल आहे, मी आता मोलेथाला चालले. नर्मदे हा जय हो नर्मदा मायके. शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलम मे देहि धनमे नीन क्लीन ओम श्रीन मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंदा हरि गोविंदा श्रीनिवासा गोविंदा गोविंदा हरि गोविंदा श्री वेंकटेशा गोविंदा मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियन बुद्धिन मता वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. नर्मदे हर. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृतम्. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हरि ओम शांती शांती शांती. तर हे आहे बद्रिकाश्रममध्ये बद्रीनारायण नरनारायण शिवलिंग आहे आणि स्वयं नर नारायण यांनी इथे तपस्या केली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. बद्रीनारायणच्या आश्रममध्ये अत्यंत रमणीय असं स्थान आहे. इकडे समोर नर्मदा मैया आहे आणि बद्रिकाश्रम हरिद्वारचे जे महामंडलेश्वर आहेत त्यांनी या घाटाची निर्मिती केलेली आहे. इथे जवळजवळ तुम्हाला सांगतो जय बजरंग हे 100 फूट आहे वाटतं, 51 फूट असेल. आणि इकडे आहे साक्षात शिव. नर्मदा मैया बघा तुम्ही आता किती सुंदर आहे इथे. आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला हा आश्रम आहे बद्रीनारायण बद्रिका आश्रम. अत्यंत सुंदर आणि शांत पवित्र आहे. नर्मदे हा नर्मदे हा. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलम मे देहि धनम एन क्लीन ओम श्रीन मा वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्व. हे आहे बद्रिकाश्रममध्ये केदारेश्वर श्री केदारेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हा. नर्मदे हा. उपज्योतिर्लिंग नंदिकेश्वर महादेव च्या दर्शनाला आलोय. नांदेरिया गावाचं नाव आहे. नर्मदे हा. परिक्रमेचे संदर्भ बदललेले आहेत. इथे नंदी महाराजने तपस्या केली. हाँ, नंदी महाराज ने तपस्या की थी. पार्वती की शाप से मुक्त होने के लिए. नर्मदे हा. पार्वतीच्या शापातून मुक्त होण्यासाठी नंदी महाराजने इथे तपस्या केली होती. नर्मदे हा.
हरशंभू महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनम् ऐं ह्रीं क्लीं ऐं ह्रीं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नर्मदे हर. नांदेड या गावामध्ये मंदिर जुनं आहे. याचे जे जुनंच हे मंदिर, रचना जुनी आहे. जय बजरंग बली. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजन. जय बजरंग बली. नर्मदे चांगलं गाभार आहे, सुंदर मंदिर आहे. आणि इथून नर्मदा मैयाचं दर्शन होते, अतिशय सुंदर. बघा नर्मदे हार. नंदिकेश्वर मंदिर ट्रस्ट ते बद्रिकाश्रमला मुक्काम केलं. इथं कोण थांबत नाही काय. आणि समोर आहे चांदोद. नर्मदे चानोद नर्मदे. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनमे नीन क्लीं. ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंद हरे गोविंद श्रीनिवासा गोविंद. गोविंद हरे गोविंद श्री व्यंकटेशा गोविंद. नर्मदे हा. मी आता आहे रामनाथ महादेव मंदिर चानोद. नर्मदे हा. चानोद मोठं गाव आहे आणि इथे 10-15 फार महत्त्वाची तीर्थ आहेत. मोठं तीर्थक्षेत्र आहे. तर त्याची माहिती आपण आता पुढच्या मोठ्या मंदिरात गेलो की एखाद्या देणार आहे. नर्मदे हा. नर्मदे हा. इथे बघा किती आहेत शिवलिंग. 4 आणि 4 8 आणि 4 12. हे 12 ज्योतिर्लिंग आहे. नर्मदे हा. सगळ्यांची इथे स्थापना केलेली आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनम्. नर्मदे हर. हे आहे कपालेश्वर महादेव मंदिर. हे गाव मोठं आहे पण मला याचं काय लक्ष नको वाटायला लागले. नर्मदे हार. नर्मदे. आणि इथे आहे हटकेश्वर महादेव मंदिर. हे बघा हटकेश्वर महादेव मंदिर. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनम्. नर्मदे हर. इथे काय झालं माहिती आहे का, इथे असं आहे सगळी मंदिरं अशी उदास वाटायला लागली. काय माहिती की त्यांचं हे नाही जास्त. सिटी एरिया असला की त्या गोष्टी होतात. ओम नमः पार्वतीपदे. नंदी महाराज की जय. इथं आहे खरं सांगायचं चांदोद जे आहे ना खूप मोठं आहे बरं का. आता इथं चक्रतीर्थ
इथं चंडिका देवीचं मंदिर आहे. सूर्य भगवान ने चंड मुंड को वरदान दिया. नर्मदे हर. चांदोद आहे. चांदोदचं वैशिष्ट्य असं आहे, लक्षात ठेवा कि चंडिका देवी सूर्य भगवान ने चंड मुंड को वरदान दिया कि श्री का छोड़कर तुम्हें कोई भी नहीं मार सकेगा. तब पराशक्ति ने शिव जी को प्रसन्न किया. तब भगवान काली देवी द्वारा व्यवस्था करके उनका नाश कराया. यह अष्टमी, नवमी और चतुर्थी का विशेष महात्मा रहता है. चंडादित्य, यहाँ चंड और मुंड आदि दैत्यों को इंद्र ने परास्त किया. तब उन्होंने आदित्य भगवान की उपासना की. सूर्य के प्रसन्न होकर वर दिया कि 2 देवों छोड़कर तुम्हें कोई परास्त नहीं कर सकेगा. चक्र तीर्थ अथवा जलशाही नारायण तीर्थ तालमेघ दैत्य का शेषशाही भगवान के चक्र से वध किया. फिर उस चक्र को नर्मदा जी में धोया. नर्मदा जी ने को क्षीर सागर मानकर भगवान ने उसमें शयन किया. यहाँ अनंत चतुर्दशी का महत्व है. कपिल तीर्थ, कपिल जी ने तीर्थ यात्रा के समय यहाँ तप किया था. कपिल गौ के दूध की खीर ब्राह्मणों को खिलाने का महात्म्य है. ऋणमोचन तीर्थ है. यहाँ 6 महीने देवर्षि पितृतर्पण करने से तीनों के ऋण से ऋणता मुक्त होती है. पिंगलेश्वर है. शिवजी के कोप से अग्निदेव का मुख पिंगल वर्ण का हो गया था. यहाँ तपस्या करके अग्नि ने मनोवांछित फल पाया. नंदा हृदय, नंदा देवी ने शिवजी की प्रेरणा से दैत्यों का नाश किया. ते पण इथंच आहे. फिर शिवजी ने नंदा जी तीर्थ की स्थापना की. कश्यप ऋषि ने भी तपस्या करके यहाँ सिद्धि प्राप्त की. यहाँ अष्टमी, नवमी, चतुर्थी का विशेष महात्म्य है. यहाँ हनुमंतेश्वर सामने है. तो ऐसा यह बड़ा और अद्भुत गांव है, खूब सुंदर गांव है. यहाँ तो पीछे था, यहाँ पापियों के पाप से पीड़ित गंगा जी यहाँ आई और नर्मदा जी में स्नान करके पाप मुक्त हो गई. मित्रद्रोह, कृतज्ञता, विश्वासघात, स्वामीद्रोह, गुरुद्रोह, ये जो महापातक है वे सब यहाँ तपस्या करके नष्ट हो जाते हैं. यह स्थान तीर्थराज प्रयाग के समान, पुष्कराज के समान महात्म्य है. तो गंगनाथ नर्मदा तट बहुत ऊंचे पर बड़ा ही सुंदर रमणीय स्थान है. नर्मदे हार. तर चांदोदचं वैशिष्ट्य फार आहे. पण इथे सगळे पंडितांनी हल्ला बोल केला. त्याच्यामुळं एवढं इथं हे काय वाटत नाही, मी प्रसन्न वाटत नाही. नर्मदे हार. नर्मदे हार. ऋणमुक्तेश्वर महादेव, देवऋण, पितृऋण तथा ऋषिऋण, ऋणमाथी मुक्ती असं हे आहे. ऋणमुक्तेश्वर महादेव चांदोदमध्येच आहे. आणि पण चांदोदमध्ये आश्रमाचे वानवा आहे आणि खूप मोठे मोठे तीर्थ आहेत. पण सगळे असे जुने पुराणे झाले आहेत, मोडकळीस आलेले आहेत. काय नर्मदे. ऋणमुक्तेश्वरला आलोय मी. नर्मदे. हर शंभो महादेव, विश्वेश्वर अमर वल्लभ, शिवशंकर सर्वात्मन, विपुलम मे देईधन. नर्मदे. ऋणमुक्तेश्वर महादेव स्वयंभू शिवलिंग आहे. तर इथे कोणी नाही आहे. नर्मदे हा. नर्मदे हा. पचास 3 काय बोधानंद आश्रम, नर्मदा परिक्रमा से रूम नंबर 3 में से
50 रुमाल, 3 की वेफर्स और माचिस लेकर अवश्य जाना. नर्मदे हार. काय जाता बघू कुठे आहे रूम नंबर 3. शंभो महादेव विश्वेश्वर अमर पिंगलेश्वर महादेव मंदिर आहे नर्मदे हार. आणि इथे आहे त्रिवेणी संगम कर्णाली नदीचा. आता त्या तिकडून तिथे यायच्या समोर नर्मदाजी आणि कर्णाली असा त्रिवेणी संगम आहे इथे. नर्मदे दे चाय किसको चाहिए? एक गिलास ले लो खाली. चाय प्रसादी. ओ माई बाहर क्यों बैठी हो, अंदर आ जा. नाश्ता खा लीजिए. हाँ नाश्ता कर लिया. हाँ बोलो. बाहर कहीं ना और करिए बोलो. कब लेते हो? और वो भी क्या है? हाँ क्या ठीक. आपको चाहिए क्या? हाँ 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 बोलो. जय श्री कृष्ण. હા બોલવી એટલે કોઈ એટલે ક્યાંથી ખબર પડે. ભાઈનું બોલ તો સીધું ખબર પડે. ले ना आपके गिलास ले. ના ભાઈ ના ટાળો. ये हम जिसके अंदर क्या चाय घरे तो हજુ 50 દાડા રહી ગયા. અહીંયા દોઢ મહિનાથી અહીંયા જ છું. हाँ भले. यहीं से जाए पीछे से जाए. यहाँ से जाए यहाँ जा. हाँ महाराज इधर से जा. जूते पहनो. हाँ ले ये सीधा रास्ता निकल जाएगा. वो ये हो गया. हो गया सबका. माई बाहर बैठी हो. वो गिलास खाली. दो बाहर नर्मदे कुबेर भंडारी आणि सोमेश्वर शिवलिंग आहे. तर कुबेर भंडारी आणि सोमेश्वरचं असं वैशिष्ट्य आहे की कुबेराला एका पतिव्रता स्त्रीने शाप दिला होता आणि त्या शापातून मुक्त होण्यासाठी कुबेराने इथे तपस्या केली होती. जय बजरंग बली. जय हो बजरंग बली. सोमेश्वर म्हणजे सोम म्हणजे चंद्र आणि चंद्राचं सुद्धा पातक इथेच फिटलेलं. बरं 12 ज्योतिर्लिंग आहे नर्मदे. खरं सुंदर आहे तो नर्मदे. नर्मदे हा. आत्ता मी आलो आहे वरवाडामध्ये. इथे आहे वरुणेश्वर महादेव. हे स्वयंभू शिवलिंग आहे, लक्षात ठेवा. हरशंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलं मे देहि धनम. ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गोविंद हरे गोविंद श्रीनिवासा गोविंद गोविंद हरे गोविंद श्री वेंकटेशा गोविंद मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नर्मदे हर। ॐ भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनामृत्युर्मुक्षीयमामृतम्। ॐ नमः शिवाय। हे वरुणेश्वर महादेव मंदिर आहे। वरुण देवाने इथे तपस्या केली आणि भगवान शिवजीला प्रसन्न केलं आणि हे शिवलिंग स्थापन केलेलं आहे। त्यांची ही तपस्या स्थळी आहे। हे स्वयंभू शिवलिंग आहे। लक्षात ठेवा, हे जे मोठे दिसतात ना असे हे स्वयंभू शिवलिंग असतात। वरवाडा गावामध्ये आहे नर्मदे हा। जय बजरंग बली। आणि इकडे आपले आहेत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। इकडे आहेत नंदी महाराज की जय। आणि वरुणेश्वर तर परिक्रमाशी इथे येत नाही। तुम्हाला सांगतो काय होतं माहिती आहे का, इकडनं जरी आले तरी नेमकं ते निळे बिल्डिंग दिसते ना समोरचे माणूस आज येतोय तो बघा, इथे हे माणूस येतोय ना तिथून तिकडं जातात। तिथं पाठी इकडं पण दिले आणि तिकडं पण दिले, सगळे तिकडनं तसेच तिकडं गायब होतात। इकडं तीर्थक्षेत्राला कोणी यायलाच तयार नाही देवा। नर्मदे हा। श्री वरुणेश्वर महाराज की जय। नर्मदे हा नर्मदे हा। मी आता मनी नागेश्वरला आहे। आपले बजरंग दादा, इकडे गणेशजी महाराज। आणि मनी नागेश्वरचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो। खरं तर काही सांगायचं राहिलं नाही, कारण इथे एवढी रया होती, म्हणजे हे इतकं प्रचंड होतं स्थान मनी नागेश्वर। तुम्हाला काय सांगू, अक्षरशः इथे कश्यप ऋषि दी की 2 पत्नियां कदू और विंता के बीच एक बार विवाद हुआ कि उच्चय श्रवा अश्व श्वेत है या श्याम। विंता सही थी, कहा कि श्वेत है, किंतु कदू ने अपने श्याम सर्पपुत्रों को उच्चय श्रवा को लपेटकर श्याम दिखे ऐसा कहा। धर्म प्राण मणि नाग ने माता की आज्ञा न मानी, इसलिए कदू ने उसका त्याग किया। इसलिए वह रोते रोते नर्मदा तट पर शिवार्चन के लिए आया। उसके अश्रु से जो नदी का सर्जन हुआ उसे मणि अर्थात मेन नदी के नाम से जानते हैं। विवाद में हारने से विंता कदू की दासी बनी। इस तरफ विंतानंदन गरुड़ ने देखा कि माता विंता दासत्व भोग रही है, इसलिए कदू को गरुड़ जी ने कहा कि माता विंता को दासत्व से मुक्त करने के लिए मैं क्या करूँ। कदू ने अमृत लाने के लिए कहा, जो वह अपने सर्प पुत्रों को पिलाए। इंद्र को पराजित कर गरुड़ अमृत हर कर ले आया और कदू के समक्ष रखकर माता विनता को दासत्व में से मुक्त किया। इस दरमियान इंद्र ने ब्राह्मण वेश में आकर कदू और सर्प से कहा कि नर्मदा स्नान कर पवित्र होकर अमृत पान कीजिए। वह सभी स्नान के लिए गए। इस दरमियान इंद्र अमृत कलश ले गया। कुछ घास उगा था, उस स्थान पर अमृत कलश रखा था, इसलिए सर्पों को ऐसा लगा कि उस घास पर शायद थोड़े अमृत के छींटे गिरे होंगे। ऐसा मानकर कुछ घास को चाटने लगी, इसलिए सर्पों की जिह्वा 2 भाग में बट गई। इस तरफ कदू ने अपने कर्म पर पछतावा हुआ और उसने मणिनाग को पुनः स्वीकार कर उसका अभिनंदन किया। भगवान आशुतोष शिवजी को प्रसन्न कर मणिनाग यह स्थान पर आज भी निवास कर रहा है और यह तीर्थ मणिनागेश्वर नाम से प्रसिद्ध है। नर्मदे हर।
पण ह्या ठिकाणची राया गेली, लक्ष्मी गेली. Head इथे north. पहिले साधू होते खूप, आणि ते साधू आता इथे नाही आहेत. रामानंदी साधू होते, तर ते नसल्यामुळे काय झाले, साधू नाही तर मग ते आश्रमाची सगळी राया जाते. आता मी चाललो पुढे. नर्मदे हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर शर्वात्मनुपलम्बे देहि धनम. ऐन ह्रीं क्लीं ऐन ह्रीं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. नर्मदे हर. हे आहे रवितीर्थ. भानुमती नाम की कन्या के मानसिक दोष के कारण रवि को मानसिक दोष लगा था, तो उससे मुक्ति पाने के लिए रवि ने यहाँ तपस्या की थी. ये बहुत प्राचीन पुराना है और इसका वर्णन रेवाखंड स्कंद पुराण में भी है. ये रवि तीर्थ है, अच्छी जगह है बहुत. नर्मदे हर. आता इथून पुढे अगस्तेश्वर महादेव मंदिरला जायचे. नर्मदे हर नर्मदे हर. तर इथे कोण राहायला नाही वाटतं. मंदिर चांगलं आहे, छान आहे, सुंदर आहे. गरुडेश्वरच्या तिथंच आहे. नर्मदे हर. नर्मदा मैया की जय. जय हो नर्मदा मैया. रवि तीर्थ, रवीश्वर महादेव मंदिर, नर्मदे. रवीने हा इथे शिवलिंग स्थापित केलेला आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. अगस्तेश्वर महादेव मंदिर. ओम ऋषि श्री अगस्तेश्वर की प्राचीन तपोभूमि का महत्व है कि अगस्तेश्वर गांव में अगस्तेश्वर नाम का एक शिवालय है. एक बार विंध्याचल पर्वत ने सूर्य देव से कहा कि जिस तरह आप सुमेरु पर्वत की परिक्रमा करते हैं उसी तरह मेरी भी परिक्रमा करें. सूर्यदेव ने कहा ब्रह्मा जी ने मुझे सुमेरु पर्वत की परिक्रमा करने कहा, इसलिए विंध्याचल पर्वत की ऊंचाई बढ़ने लगी, जिससे डरकर देवता ब्रह्मा जी के पास गए. तब ब्रह्मा जी ने कहा विंध्याचल के गुरु अगस्त्य ऋषि है, उनके पास जाओ. सभी देवता अगस्त्य ऋषि के पास गए. गुरु देखते ही विंध्याचल ने दंडवत प्रणाम किया. गुरु ने आदेश दिया कि जब तक मैं न कहूँ तब तक दंडवत पद में रहे. तो तब से जो है विंध्याचल पर्वत की ऊंचाई रुक गई और वो वही रुक गए, ऐसा मान्यता है. अगस्त्य ऋषि अपने नाम पर यहाँ शिवालय की स्थापना की है. तो ये है अगस्तेश्वर महादेव. नर्मदे हार. जय हो अगस्तेश्वर महादेव की. अगस्त्य ऋषि जी तपोभूमि, तपोस्थली. हर शंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर शर्वात्मनुपलम्बे देहि धनम. ऐन ह्रीं क्लीं ऐन ह्रीं क्लीं ओम श्रीं मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंदा हरि गोविंदा श्रीनिवासा गोविंदा. गोविंदा हरि गोविंदा श्री वेंकटेशा गोविंदा. मनोजवं नारदतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नर्मदे हर. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मुक्षीयमामृतं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताये पतये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः
भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्रा स्थिरैरङ्गैष्ट्वासस्तनभूमि विषमदेवहितन्यदायु स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षतार्क्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु हरि ओम शांति 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 गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अखंडमंडलाकारं येन त्यक्तचराचरं तत्पदं दर्शितं देवं तस्मै श्री गुरवे नमः ओम श्री अगस्तेश्वर महादेव की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि इकडे आहे गणेशजी महाराज, अगस्तेश्वर महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि इकडे आहे नर्मदाजी. जय हो नर्मदा मैया की. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. इकडे खूप म्हणजे खूप मगर असतात. 5, 25, 30, 40, 50, 100 पण असतात. आणि त्या पलीकडच्या खडकांवर आणि विशेष म्हणजे तो बांध आहे समोरचा, त्या बांधावर त्या उन्हावर त्या अशा पडलेल्या असतात मस्तपैकी. तर ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं असेल त्यांनी जरूर या गरुडेश्वरला यावं. आणि त्या बांध आहे समोर तिकडे पलीकडे, त्या पुलाच्या पलीकडे, तिथे मात्र त्या खूप तुम्हाला पाहायला मिळतील. नर्मदे हर नर्मदे हर. हे एक घर आहे. हे 4-5 भाऊ आहेत, पण एक जण आहे त्यातला जय द्वारकाधीश. बघा ही भेड. इथे एवढे परिक्रमावासी सकाळी जवळजवळ 300 भाकरी झाल्या 2-2:30 पर्यंत. आता 3:30 वाजल्यात. आता चहा चालू झाला आहे. चहा करायला वेळ आहे थोडासा, 5 मिनटं. ह्या काही थांबणार. देखो ये भाग रहे. अरे रुक जाओ, चाय बन रही है. हाँ हमने ले ली चाय. ले ली. हमने ले ली, वो बाकी के चाय वाले लिए. अच्छा. नर्मदे हा. यांचं खटलं मोठं आहे आणि सगळं स्वतःच्या ह्याच्यावर करतात. लय वैतागले ते परिक्रमावासींना. आश्रम नाही, घरगुती सेवा आहे यांची, पण लय त्रास झाले त्यांना. तो मुलगा विचारा आलाय परत, चहा खरंच बनवायची का नाही बनवायची ती, कारण घरातले लोक पक्के वैतागलेले आहेत. नर्मदे हा. घरातले लोक वैतागले ना. बायका माणसं 300-300 भाकरी 2 टायमाच्या 500 भाकरी करायच्या. आणि ज्या लोकांना असं वाटतं ना की ह्याला काय करायचे, तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे. मी त्यांना सालेव म्हणतो. सालेव तुम्ही एक माणसाला 1 महिनाभर खायला घालून दाखवा फक्त, नाही तो मला कळण काय बोलायचं आणि काय नाही ते. नर्मदे इथं जाऊ. ले उसको भी देना. વિપુલ પાસે રોકડા એવા છે, વિપુલ એનું ઓનલાઈન બંધ છે, એટલે રોકડા કોકડામાં નાખીને તારા ખાતામાં નાખી દે. સફાઈમાં બોલું છું. વિપુલને કહી દેજો. હું વિપુલને ફોન કર્યો છે, એ રોકડા લે છે. સમજો તું? એ કોઈક રોકડા લઈને પાછા કોઈક ઓનલાઈન નાખવા ગોતવા દે ને એની ખાતું બંધ છે. પછી અમે તને ફોટો પાડી મોકલીએ છીએ. नहीं
सबसे कह देता हूँ, लेकिन मैं परेशान हूँ, ये सिर्फ आपसे कह पाता हूँ। महादेव, महादेव, मैं ठीक हूँ ये तो मैं सबसे कह देता हूँ, लेकिन मैं परेशान हूँ, ये सिर्फ आपसे कह पाता हूँ। महादेव, नाही नाही हे नर्मदे हर हे जालेश्वर महादेव मंदिर आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला आणि माहेश्वरमध्ये खरं तर मला यायचं होतं ते बघायला इथून एक नदी वाहते शेजार ह्या काही तिचं पाणी जातं इकडे आणि इथून थोडं वर गेलं ना तर तिकडे जायला रस्ता आहे पलीकडे नर्मदे हा काय सुंदर दृश्य आहे बघा हे नर्मदा मैयाचं अप्रतिम अफाट नर्मदे हा माहेश्वरमध्ये स्वयंभू श्री ज्वालेश्वर मंदिर महेश्वर नर्मदे हार हे आहे परशुराम मंदिर काय त्याला कुलूप लागले आणि इथे जगन्नाथ धाम आहे आणि इथं रामेश्वर धाम आहे महेश्वरमध्ये तर याची कथा अशी आहे की परशुरामाने 11 वेळा 21 वेळा 21 क्षत्रिय राजांचा वध केल्यानंतर त्याला जे पाप लागलं त्यासाठी त्यांनी इथे रामेश्वर शिवलिंगाची स्थापना केली हे स्थान आहे हां आणि इथे तप करून परशुरामाने आपलं पाप शालन केलं ती ही जागा आहे हे आहे माहेश्वरमध्येच आहे बरं का हे स्थान नर्मदे हा माहेश्वरचं वैभव फार मोठं आहे पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर ही विदुषी काही साधी सोधी नव्हती हिंदू धर्मासाठी एवढं मोठं कार्य दुसऱ्या कोणीही केलेलं नाही लक्षात ठेवा संपूर्ण भारतामध्ये हजारो गाठांची निर्मिती पानपोया धर्मशाळा त्यांनी बांधल्या लक्षात ठेवा कशासाठी पांथस्थासाठी धर्माचं काम करणाऱ्यांसाठी यात्रेकरूंसाठी अशी ही जागा अत्यंत पावन आहे लक्षात ठेवा माहेश्वरमध्ये नर्मदे हार